बाभुळगाव तालुक्यातील काही रेती घाटांवर अवैध रेती उपसा सुरू आहे. बाभुळगाव तालुक्यातून दररोज होत असलेल्या रेतीच्या वाहतुकीमुळे तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून महसूल खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीच्या अवैध वाहतुकी संदर्भात कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बाभुळगाव तालुक्यातील रेती घाटाचा हल्लास झालाय की काय, असा सवाल आता जनता विचारत आहेत. येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार व त्यांच्या भरारी पथकांनी रेती तस्करापुढे एक प्रकारे नांगी टाकली असून दिवसरात्र रेतीचा अवैध उपसा करून त्याची तालुक्यातून राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. बाभुळगाव तालुक्यातील एकाही रेती घाटाचा सध्या हातवास झालेला नाही. मात्र वर्धा नदीच्या देवळी तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला आहे. हे रेती घाट जसे की तांबा 1 आणि तांबा 2 सावंगी येंडे हे बाभुळगाव तालुक्याच्या सीमेलगत येतात. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही किनाऱ्यांपर्यंत रेतीघाट ठेकेदारांचे साम्राज्य पसरलेले आहे. वर्धा जिल्ह्यातील हर्रास झालेल्या रेतीघाटांचे नाव पुढे करून बाभुळगाव तालुक्यातील नदीपात्रातून वारे माप रेती उपसा केली जात आहे. ट्रेजर बोट, लोखंडी फावडे व इतर अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने नदीपात्रातून जणू रेती उपसा करण्यासाठी शर्यत लागल्याचे दिसून येते. एखाद्या ठिकाणी जत्रा भरावी अशी गर्दी या परिसरात मोठमोठी यंत्रे, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, हायवा, टिप्पर आदी वाहनांची व मजुरांची दिसून येते. यंत्रांच्या सहाय्याने रेतीचा उपसा करून व त्याची तिथेच चाळणी करून वाहनांमध्ये भरली जाते व ही वाहने स्थानिक प्रशासनाच्या डोळ्या देखत बाभुळगाव तालुक्यातील रस्त्यावरून वाहत आहेत. ही वाहने नेमकी कुठून येतात याचा शोध अद्यापही तालुक्याच्या महसूल विभागाला किंवा यवतमाळच्या खनिकर्म विभागाने लागलेला नाही. याउलट वर्धा जिल्ह्यातील महसूल यंत्रणा तेथील रेतीघाट लिलाव केल्याच्या गोष्टी करत असून त्यांनी वर्धा नदीचे पात्र वाढू उपसा करणाऱ्यांसाठी खुले करून दिल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रेतीचे ठेकेदार व रेती तस्कर यांनी हातमिळवणी केल्याचा बोलल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रकारात बाभुळगाव तालुक्याचा कोट्यवधीचा महसूल मात्र रेती माफियांच्या घशात चाललेला आहे.